मला खूप बरं वाटलं ऐकून की तुम्हाला मॅथ्स सांगितलं. तुम्ही मैत्री हा तुम्ही लोकांनी मॅथ्सची मैत्री केली ना, तुमचं आयुष्य खूप सोपं होईल माहितीये का. खरंच सांगते मी. म्हणजे एवढ्या वर्षाच्या अनुभवावरनं सांगते, कुठे पण जा आपल्याला मॅथ्सला काही ऑप्शन नाहीये. चला मी आता कॅमेरा ऑन करते, स्क्रीन शेअर करते. जर असं वाटलं माझा आवाज येत नाही, मी पुन्हा माझा व्हिडिओ बंद करून टाकेन. ठीक आहे, एकच मिनिट. तोपर्यंत जरा मला सांगा की तुम्हाला कुठला आठवतंय का, मागच्या वेळेला आपण कुठला धडा केला होता. आई शपथ, काय प्रश्न विचारला यांनी. काल आम्ही काय जेवलो हे आम्हाला आज लक्षात नाहीये. मागच्या वेळेला आपण कुठला लेसन केला आहे आम्हाला तुम्ही काय विचारताय मॅडम. हो की नाही. तर मी तुम्हाला सांगते, मला माहितीये मागच्या वेळेला आपण आपला अनुवंशिकता आणि त्यातलं काय होतं, अनुवंशिकता आणि सांगा धड्याचं नाव. तुमचं धडा आहे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे. अनुवंशिकता आणि हा माझा आवाज येतोय का आता. चुकून मगाशी म्यूट झाला होता, सॉरी. अनुवंशिकता आणि भेद, बरोबर ना. आपण आपल्याकडे अनुवंशिकतेने येणाऱ्या अनेक जे काही गुणधर्म आहेत त्याच्या पलीकडे आपण आणखीन पण बघितलं होतं की याच्यामध्ये काही काही गोष्टी बदललेल्या आहेत. पुस्तक शेअर करते, त्याचा शेवटचा टप्पा आज आपण करणार आहे. ठीक आहे, एकच मिनिट. आपण त्यात खूप काही काही गोष्टी बघितल्या होत्या. तुम्हाला आठवतंय का, या धड्याची सुरुवात करताना आपण बोललो होतो की आपल्यामध्ये आपल्या आईबाबांसारखे अनेक गुणधर्म आहेत. जसं आपलं नाक आईसारखं असेल, आपले आजीसारखी असेल, किंवा आत्यासारखं काहीतरी शरीराची ठेवण असेल, किंवा रंग असेल. भुवयांचा पण पॅटर्न असतो. काही लोकांच्या जॉईंट भुवया असतात. तर अनुवंशिकता म्हणजेच काय, आपल्याला अनुवंशिकतेने आई वडिलांकडनं काहीतरी आपल्याकडे आलेलं आहे. आपण अनुवंशिकता आपल्याकडे आहे, तरीही परिवर्तन आपल्याकडे आहे. आणि हा धडा आपण ऑलरेडी सुरू केला होता, त्याच्या शेवटच्या टप्प्यात आलं. आता तो जरा आपण शेवटी काय आहे त्याच्यात ते बघूया. माझा आवाज येतोय का, ब्रेक होतोय का, असा हलतोय, असं काय वाटत असेल तर मला लगेच सांगा, मी माझा व्हिडिओ बंद करून टाकेन. ठीक आहे, चला आपण या धड्यामध्ये काय काय पाहिलं पटापट ते रिवाइज करूया. अनुवंश म्हणजे इनहेरिटन्स. आता मी तुम्हाला जे काही सांगितलं ते सगळं हेच होतं. आपल्याकडे आलेले गुणधर्म हे आपल्या आईबाबांकडनं आले. आपल्या जॉईंट फॅमिली म्हणजे जी काही आपली फॅमिली, ऑल टुगेदर फॅमिली, आपल्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना, जे आपले ब्लड रिलेटिव्ह आहेत, आपल्या रक्ताचे नातेवाईक, ह्यांच्यापैकी कोणाकोणाचं तरी काही काहीतरी आपल्याकडे आलेलं असतं, बरोबर. ह्याला आपण म्हणतो अनुवंश किंवा इनहेरिटन्स. मागच्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे काहीतरी गोष्ट पास होते. या अनुवंशिकतेची लक्षणे आणि लक्षणांचे प्रकटीकरण हे पण आपण पाहिलं होतं. अनुवंशिकता आहे आहे आहे, पण आली कशी. मी माझ्या आईसारखी दिसते, तर हे आलं कशावरनं. आईकडनं माझ्याकडे काहीतरी स्पेशल आलं असेल, त्याच्यामधनं माझ्याकडे आईसारखे गुणधर्म आले, बरोबर की नाही. म्हणजेच काय, हे सगळं आपल्याकडे असलेल्या डीएनए मधनं, आई वडिलांकडचा जो डीएनए असतो तो आपल्याकडे येतो, आणि त्या डीएनए मध्ये जे काही येतं आपल्यामध्ये येतं. हे सेम आहे की नाही. उदाहरणार्थ काय बोलायचंय कोणाला. सिंपल आहे बघा. आपलं पुस्तक आहे 10वीचं किंवा 9वीचं, जे कुठलं पुस्तक, त्या पुस्तकामध्ये आपली 9वीची बायोची बॅच चाललेली आहे. नाही, 9वीत आहात ना तुम्ही सगळे, मराठी मीडियम. कोणाला काही कन्फ्युजन नाही आहे ना. हॅलो, पटकन अनम्यूट करा आणि सांगा. तर हे जे काही आहे की आपण आपल्या आईबाबांकडनं आपल्याकडे जे जनुक येतात ती कशी येतात, डीएनए मधनं येतात. त्या डीएनए मधले जनुकांचा एक विशिष्ट मेकअप आहे. माझ्या आईबाबांचा जो डीएनए त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्या गुणसूत्रांना लावलंय, तशीच गुणसूत्र माझ्यामध्ये आली, कारण की मी माझ्या आईबाबांचीच मुलगी आहे. माझ्यामध्ये त्यांचे दोघांचे पण गुणधर्म दोघांमधले पण दिसतात, कॉमन कॉमन.
कारण दोघांकडचं पण माझ्याकडे आलंय. म्हणजेच काय, तुमच्यामध्ये आणि तुमच्या आईबाबांमध्ये काही गोष्टी समान असतात. आता ही अनुवंशिक लक्षणं आणि त्याचं प्रकटीकरण कसं होतं, तर खूप सामान्य गोष्ट आहे. ह्या डीएनए मध्ये तुम्ही जर बघितलं गुणसूत्र म्हणजे क्रोमोझोम्स, तर हे असे गुंडाळलेले मोठीच्या मोठी नाडी आपण गुंडाळून गुंडाळून ठेवली तर कशी दिसेल, जशी दिसेल तशी ही गुणसूत्रांची रचना असते. आणि त्यांच्या आकारावरनं ह्या गुणसूत्रांचे 4 वेगवेगळे प्रकार असतात. बरोबर, त्यांच्या आकारावरनं. हा जो मध्यभागी असलेला त्याचा केंद्र आहे, केंद्र, ह्याची जागा जिकडे आहे त्याच्याप्रमाणे त्याची 4 नावं आहेत. मध्यकेंद्री, मध्यभागी त्याचं केंद्र आहे. उपमध्यकेंद्री थोडंसं एका बाजूला आहे. अग्रकेंद्री टोकाला आहे. आणि शेवटचे अंत्यकेंद्री, शेवटच आहे. अंत्य म्हणजे शेवट आणि हे काय आहे, अग्र म्हणजे टोक. अशा 4 ठिकाणी आपल्या गुणसूत्रांचा मध्य किंवा केंद्रक जिथे असेल त्याच्यावरून आपण ह्याची रचना 4 वेगवेगळ्या भागांमध्ये केलेली असते. हा, आता ह्या सगळ्या गुणसूत्रांना आपल्या शरीरामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये समान गुणसूत्र आहेत. बघा, आपल्या सगळ्या मानवांच्या शरीरामध्ये 46 गुणसूत्र आहेत. सगळी मिळून 46 क्रोमोझोमची संख्या. बटाट्यामध्ये आपल्यापेक्षा जास्त आहेत. गोल कृमी म्हणजे अशा गोल गोल अळ्या, त्यांच्यामध्ये 4 गुणसूत्र आहेत. बेडकामध्ये पण 26 आहेत आणि खेकड्यामध्ये 200 आहेत. बापरे, काय काय असेल त्याच्या डीएनए मध्ये. तर आता ही जी काही गुणसूत्र आहेत त्याच्यामध्ये जे काही टाकलेलं आहे त्याला आपण म्हणतो जनुक. लक्ष देऊन निरीक्षण केलं किंवा आपला जो डीएनए आहे त्या डीएनएला मोठं करून आपण बघितलं तर ते असे 2 एकमेकांवरती लागलेले धागे आहेत. माईक बंद करा, काही बोलायचं नसेल माझ्याशी तर माईक बंद करा. तर एक धागा खालून त्यालाच कॉम्प्लिमेंट करणारा म्हणजे असा असा वरून खाली येतोय आणि हा खालून वर जातो. तर ह्या दोनही पट्ट्यांमध्ये आतून आतून शिडीसारख्या रचना आहेत. त्या काय आहेत, नायट्रोजनच्या बेसिसनी एकमेकांबरोबर केलेले ते बॉन्ड आहेत, हायड्रोजन बॉन्ड्स. आता ते काय आहे बघा, एका डीएनएच्या एका छोट्याशा भागाला जर आपण कापलं आणि बाजूला ठेवलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसतं, त्याच्यामध्ये मध्यभागी दिसते पेंटोस शुगर. डीएनए चा फुल फॉर्म आहे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. तर हे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड मधले सगळे घटक काय काय ते बघा. डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड, रायबोज शुगर. नावामध्ये जे डीएनए मध्ये डीऑक्सिरायबो आहे ना, ते रायबो म्हणजे रायबो शुगर आहेत. ह्या आहेत त्या हेक्झागोनच्या रिंग. त्याच्या बाजूला आहेत पेंटॉज, म्हणजे ह्या जे आहे ह्याच्यामध्ये हेक्झागोन, षटकोन हे सगळे आहेत नायट्रोजनचे बेसिस. ते असतात 4 प्रकारचे. नावं दिलेली आहेत ऍडेनिन, थायमिन, ग्वानिन, सायटोसिन. बरोबर. आणि बाजूला असतात त्याचे फॉस्फेटचे बाजूचे रचना. तर फॉस्फेट शुगर नायट्रोजन, इकडे पण फॉस्फेट शुगर नायट्रोजन, एक वर चाललंय एक खाली चाललंय आणि त्यांनी एकमेकांची बंध बनवलेत. अशा पद्धतीने ह्या डीएनएची रचना असते. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की जसा डीएनए महत्वाचा आहे तसंच आरएनए पण आपल्या शरीरामध्ये फार महत्वाची कामं करतो. आरएनएचा रोल आपल्या शरीरामध्ये आहे डीएनए ला मदत करणं. म्हणजे बघा ना, जसं आपल्या गावामध्ये सरपंच असतो त्याला मदत करणारा उपसरपंच असतो, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. बरोबर. तसं आपल्या शाळेमध्ये पण बघा, आपले मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक दोघं मिळून शाळेतला बराचसा महत्वाचा भाग डिस्कस करून सोडवतात. तसंच डीएनए बनवण्यासाठी पण आरएनए लागतो. तर आरएनएचे 3 भाग असतात. एक आहे mRNA, दुसरा आहे rRNA, तिसरा आहे tRNA. हे सगळं मागच्या वेळेला मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं होतं. तुम्हाला उदाहरण दिलं होतं, हॉटेलमध्ये समजा मला काही चायनीज खायचं असेल, मंचाव सूप काही घ्यायचं असेल तर मी दिलेला मेसेज घेऊन जाणारा एक माणूस असेल, तो तिकडे जाऊन ही सगळी जी काही गोष्ट आहे ती ट्रान्सफर आरएनए कडे देईल. कुठे देईल, rRNA कडे. rRNAचं काम काय असतं, खरं खरं बनवणं. tRNAचं काम काय असतं, ट्रान्सफर करणं. कशाला ट्रान्सफर करायचं, अमायनो ऍसिड्सना ट्रान्सफर करायचे, ज्यांना एकत्र केल्यावरती आपले ते प्रोटीन्सचे फॉर्मेशन होतील, प्रथिनांची निर्मिती होईल. तिथे कुठे, rRNA मध्ये होईल. म्हणजेच हा जो rRNA आहे हा काय आहे, रायबोझोमल आरएनए, हा बनवण्याचं काम करणार, ऍक्च्युअल किचन समजा.
टीआरएनएचं काम काय? ट्रान्सफर करणं. इकडून तिकडे सामान दिलं, कढई दिली, भाज्या दिल्या आणि मग मंचावर सुटसाठी लागणारं सामान दिलं, ते ट्रान्सफर करण्याचं काम टीआरएनएचं आहे. आणि मग आहे एमआरएनए. एमआरएनए इकडनं मी दिलेली ऑर्डर आत घेऊन जाऊन सांगेल की त्यांना असं असं पाहिजे, बरोबर? तर अशा पद्धतीने हे एमआरएनए, आरआरएनए आणि टीआरएनए एकत्र काम करतात आणि जसं आपल्या आईबाबांकडे डीएनए आहे ना, तसाच्या तसा डीएनए आपल्या शरीरामध्ये टाकतात. मागच्या वेळेला आपण मेंडेलचा अनुवंशिकतेचा सिद्धांत पाहिला होता. हा आपण डिस्कस केला होता. त्याला जरा नीट समजून घेऊया. बघा, ह्याने 2 प्रकारची संकर केली. संकर म्हणजे हायब्रिडायझेशन. एक तर होतं मोनोहायब्रिड, म्हणजे एकाच कोणत्या तरी लक्षणाचा विचार करायचा आणि त्याच्याप्रमाणे त्याची संकरित जी काही निरीक्षण आहेत ती मांडायची. दुसऱ्या याच्यामध्ये 2 वेगळी लक्षणं घ्यायची आणि त्यांचा संकर करून त्याची लक्षणं जी आहेत ती मांडायची. एका टेबल फॉर्म. काय रे? हे काय कोण ओरडलं असं? तर असा याने तर याच्यामध्ये बघा, की गोल आणि सुरकतलेल्या अशा 2 वेगवेगळ्या प्रकारच्या मटारचे दाणे, वाटाणे आणि पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे, जांभळ्या आणि पांढऱ्या रंगाचे, पूर्ण भरलेले चपटे, हिरवे आणि पिवळे, त्यांची फुलं अशी बाजूबाजूने आली आहेत आणि काहींची फुलं अशी टोकावर आहेत. अशा वेगळ्या वेगळ्या लक्षणांचा म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्सचा त्याने अभ्यास केला होता. मग त्याने कोणाला काही बोलायचंय का? हँड का केलंय? बर. त्याने प्रयोगाकरता उंच आणि बुटके असं एक गुणधर्म निवडला. बघा, खोडाची उंची, झाड किती उंच होतंय, खूप उंच होतंय का कमी उंचीचं होतंय, अशा 2 पद्धतीची झाडं त्याने निवडली. आणि खोडाची उंची हे लक्षण म्हणजे हा गुणधर्म एक समोर ठेवून त्याने त्याचा संकर केला. एक पूर्णपणे उंच झाड आणि पूर्णपणे बुटकं झाड अशा 2 झाडांना संकरित केल्यावरती त्याला जी काही प्रजाती मिळाली, म्हणजे जी काही प्रोजिनी फर्स्ट जनरेशन मिळाली, त्याच्यामध्ये काय होतं? हे होतं. बघा, दोघांपैकी प्रत्येकाकडे कॅपिटल कॅपिटल, स्मॉल स्मॉल एकसारखीच जनुक आहेत. त्यातला कोणता तरी एकच खाली येणार आहे. हा आला काय आणि तो आला काय, सेमच आहे. दोघंही कॅपिटल आहे. आता कॅपिटल टी चा अर्थ आहे उंच असणे. मग जर आपल्या ह्या पहिल्या पिढीमध्ये म्हणजे या अपत्यामध्ये ह्यांच्याकडनं टी यांच्याकडनं स्मॉल टी असं आलं, तर कॅपिटल टी स्मॉल टी मिळून जे काही आपल्याला लक्षण दिसेल समोरच्या त्या फर्स्ट जनरेशनचं, त्याचं 100% उंच. म्हणजे आता जी आपल्याला बिया आणि त्याच्यापासून जी झाडं मिळतील ती 100% उंच असतील. का बरं? कारण की त्यांच्याकडे 50% उंच असण्याचे जनुकं आलेली आहेत. आता ह्यांनाच म्हणजे ह्या झाडाच्या आता बियांना, दोनही बियांना त्याने परस्परांशी संकरित केलं. म्हणजे एकाच झाडाच्या 2 बिया आणि त्याची झालेली फुलं यांचा परस्पर आता त्याने संकर केलं. म्हणजे काय झालं? स्वयंपरागण. म्हणजे त्याच झाडाच्या परागकणांना त्याच झाडाच्या काय मला माहित नाही त्याला काय म्हणतात, ओव्हरीला काय म्हणतात, अंडाशय त्याच्यामध्ये टाकतात आणि त्याच्यामधनं जे काही जनरेशन मिळते ती त्याची नेक्स्ट जनरेशन असते. आता याच्यामध्ये एक दुसऱ्या मध्ये पण एक कॅपिटल टेक्स स्मॉल टी, कारण हेच आहे ना, हेच परत खाली घेतले 2 वेळा. यांचा परस्परांशी संपर्क केलेला आहे. माझं असं असेल तर कॅपिटल टी स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी असे एकूण 4 वेगवेगळे जनुक याच्यामध्ये आपल्याला मिळतात. आता काय होणार याच्यातनं? कॅपिटल 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 स्मॉल कॅपिटल कॅपिटल पुन्हा सॉरी कॅपिटल स्मॉल पुन्हा आणि दोन्हीकडे फक्त छोटे छोटे हे असं. शिट, मला वाटलं थांबा.
ध्वनी दड्याचा नंबर काय होता ते तुमच्या लक्षात आहे का? एकदा गेलं ना तिथे लवकर मला आवडतं काय करू नाही शकत म्हणून कॅमेरा बंद असलेलाच बरं आहे. ऍटलिस्ट माझा आवाज तरी येईल आणि जे दाखवायचे ते तुम्हाला दिसेल तरी. तर आता आपण हे माझा आवाज येतोय का तुम्हाला? हा मग मी हे बंद करते आणि पुन्हा सुरू करते, त्याच्याशिवाय काही खाली जाणार नाही. तोपर्यंत तुम्ही माझ्याशी बोलू शकता. तुम्हाला मागच्या लेक्चरला मी ते आमच्या गार्डन मधल्या फुलांचा फोटो दाखवला होता ना? तुमच्या लक्षात आहे का? दीपिका मैम, आवाज नहीं आ रही है आपकी। दीपिका मैम, सॉरी, ते नेटवर्क प्रॉब्लेममुळे सगळं बंद झालंय. ते पुन्हा सुरू करते मी. तोपर्यंत आपण इथून आपलं डिस्कशन सुरू ठेवूया. शहादा, तुमच्याकडे जे तुमची जी पुस्तकं आहेत ती जरा समोर ठेवा आणि तुमचे कॅमेरे ऑन करा. तुम्ही मला दिसताय. ठीक आहे? सो तुम्ही जे बघताय समोर तुमच्या पुस्तकामध्ये ते जरा मला कळलं पाहिजे. शहादा बॉईज, इकडे तिकडे बोलू नका रे. मला माहिती आहे नेटवर्क प्रॉब्लेममुळे मध्येच मी गेले होते, तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही हव्या तशा गप्पा मारायच्या. तुम्ही परत येऊन अभ्यासच करायचा आहे. तर त्या पुस्तकामध्ये आपल्याला जे टेबल वरती दिलेलं आहे, जो टेबल दिलाय, पूर्णपणे उंच, पूर्णपणे बुटके आणि मध्यम म्हणजे 50-50% उंच आणि बुटकेपणाचे जीन्स घेतलेले असे जे काही 4 जिनोटाईप आपल्या समोर होते, त्याच्यामध्ये हे तर समजलं की सगळ्याच्या सगळ्या म्हणजे 3 झाडांची उंची ही जास्त असेल, एकाची उंची ही कमी असेल. बरोबर? इथपर्यंत आपली गोष्ट आली होती. दुसऱ्या प्रयोगामध्ये त्याने काय केलं, 2 वेगवेगळ्या ऍब्सोल्युटली वेगळ्या वेगळ्या गुणधर्मांचा विचार केला आणि त्यांचा संकर केला. आठवतंय तुम्हाला? ह्या दुसऱ्या प्रयोगामध्ये त्याने काय केलं होतं, एक गोड गोल आणि दुसरं, थांबा आता मला ते पान उघडू द्या, 189 वरती. ठीक आहे, माझं पुस्तक तर उघडलेलं आहे. मी पेन बिन काही त्याच्यामध्ये ऑन करणार नाही. तो लावला की कदाचित परत पुस्तक बंद होऊन जाईल. पुस्तक सुरू करण्याच्या नादात सगळंच बंद झालं होतं. ठीक आहे, चला तुम्ही तुमच्यासमोर तुमचं पुस्तक उघडं ठेवा. मी पण माझ्यासमोर माझं पुस्तक ठेवलंय आणि मी स्क्रीन शेअर करते आता.
नोटबुक नाही ग बाळा, पुस्तक पुस्तक. नोटबुकमध्ये काय असणार आहे, वहीमध्ये काय लिहिलंय, हे सगळं पुस्तकातलं आहे जे मी सांगतेय ते. आणि आपण आहोत पान नंबर 184 वरती. ठीक आहे. आता कधी हे शेअर होणार आहे काय माहिती. हा, आता बघा 184 पानावरती जे आपल्याला टेबल दिलेलं आहे त्याच्यामध्ये उंच आणि बुटके असे दोन वेगवेगळे रोपं घेतल्यावरती त्याच्या प्रयोगाचं जे काही सार होतं ते खालच्या टेबलमध्ये आपण आत्ताच बघितलं, पान नंबर 185 वरती ते आहे. पुढच्या प्रयोगामध्ये त्याने दोन ॲब्सोल्युटली वेगळी अशी लक्षणं घेतली. ती कोणती होती? एक होतं त्यातलं गोल पिवळं आणि दुसरं सुरकुतलेलं हिरवं. पिवळं आणि गोल ह्या दोनही काय आहेत? डॉमिनेटिंग, म्हणजेच काय आहेत? दुसऱ्यावरती डॉमिनेट करणाऱ्या अशा दोनही लक्षणं आहेत. आणि सुरकुतलेले हिरवे वाटाणे हे काय आहेत? त्याचे रेसेसिव्ह जीन्स आहेत. बरोबर. म्हणजेच काय, आता समजा मी आणि माझा भाऊ, आमच्या दोघांमध्ये एक खूप हट्टी आहे, तो दुसऱ्याला डॉमिनेट करतोय. म्हणजे मी खूप हट्टी असेल तर मी जे काही म्हणेन ते माझ्या भावाला ऐकावंच लागेल. बरोबर. ह्याच्या एक्झॅक्टली उलट आहे रेसेसिव्ह. रेसेसिव्ह म्हणजे गपचूप सहन करणारा. मी जे काही सांगते ते त्याला सहन करावंच लागेल कारण की तो रेसेसिव्ह आहे. बरोबर. म्हणजेच काय, अशा पद्धतीने दोन वेगवेगळे गुणधर्म, म्हणजेच काय, गोल आणि पिवळे अशा बिया आणि हिरव्या आणि सुरकुतलेल्या अशा बियांना एकत्र केल्यावरती त्याला जे काही त्याच्या प्रयोगामधनं दिसलं. एक मिनिट, आता पान नंबर 187 वर या बरं, पेज नंबर 187. तुम्हाला माझा आवाज येतोय का? आपण ऑनलाईन क्लास करतोय आणि ऑनलाईन क्लासमध्ये ना कधी कधी नेटवर्क प्रॉब्लेम येतो. तर आपल्या क्लासमध्ये मी जे काही बोलते तुम्हाला ते ऐकू येतंय का? तुम्ही जे काही करताय ते सगळं मला दिसतंय. मी तुम्हाला सांगितलं पेज नंबर 187 वर या ना. मला स्क्रीन शेअर करण्या इतकं पण नेटवर्क नाहीये. आणि असे मी जेव्हा स्क्रीन शेअर करते तेव्हा तुम्ही काय करताय हे मला दिसतही नाही. त्यामुळे आत्ता असेही तुम्ही मला दिसताय तर तुमची तुमची पुस्तकं 187 पेजवरची उघडा आणि माझ्यासोबत काउंट करा. बघा तिथे गोल आणि पिवळे, गोल आणि हिरवे, हिरवे आणि सुरकतलेले किंवा हिरवे आणि सुरकुतलेले किंवा पिवळे आणि सुरकुतलेले अशा सगळ्या प्रकारच्या एकूण 16 तुम्हाला टेबल दिसतोय का पेज नंबर 187 वरती. त्या टेबलमध्ये एकूण 16 प्रकारची आपल्याला हे दिसलेत, प्रजाती दिसल्यात त्याच्यामध्ये, म्हणजे ऑफस्प्रिंग दिसलेले आहेत. तर ह्याचा अर्थ असा होतो की ह्या पुढच्या पिढीमध्ये म्हणजे F2च्या पिढीमध्ये वेगवेगळ्या एकूण 4 प्रकारची युग्मकं तयार झाली, म्हणजे जेनेटिक्स. त्याच्यामधले वेगवेगळे जीन्स जर आपण बघितले तर ते कसे होते? 4 वेगवेगळ्या प्रकारचे होते. तर त्याच्यामध्ये आपल्याला सरळ सरळ समोर दिसतंय की ह्यांच्या F1 पिढीतल्या सगळ्या फळांचे किंवा झाडांचे स्वफलन घडून येते तेव्हा त्याची दुसरी पिढी जी असते त्याच्यामध्ये 4 प्रकारचे पुयुग्मक आणि 4 प्रकारचे स्त्रीयुग्मक यांच्या संकरातून 16 वेगवेगळ्या जुळण्या करतात. जुळण्या म्हणजे त्याचे जे काही आपल्याला रिझल्ट दिसले टेबलमध्ये ते. ठीक आहे. आता पुढे काय चाललंय ते बघा. पान नंबर 187 वर या. तुमचे शिक्षक असतील ना तिकडे कोणी तर जरा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना सांगा, थोडासा नेटवर्क इश्यू आहे, मला तर हे शेअर करायचं पण करता येत नाहीये. तर मला हे दिसत आहेत काय करतात. पेज नंबर 187 वरती आपण मगाशी होतो. आता शेवटचा पार्ट मी जो तुम्हाला म्हणाले होते धड्याचा जो आहे पेज नंबर 188 वरती, जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणजे काय, जनुकांमुळे होणारे विकार, हा शेवटचा भाग आपल्याला बघायचा आहे. आय जस्ट होप की आता तरी माझी मीटिंग ऑन होईल. हा, जनुकांच्या प्रकारामध्ये आपल्याला पेज नंबर 188 वरती एक टेबल दिलाय बघा खाली. आपल्या शरीरामधली 23 गुणसूत्र त्यांच्या त्यांच्या जोड्यांसकट तिथे आहेत बघा, 1 2 3 4 5 एका रांगेत दिलेले आहेत. जसं तुम्ही स्क्रीन बघताय तसं तुम्ही तुमचं पुस्तक पण बघा, त्या पुस्तकामध्ये दिलेला तो टेबल आहे. ठीक आहे. आता मी स्क्रीन शेअर केलेली नाहीये त्याच्यामुळे मी तुम्हाला स्वतःच सांगते की तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या पेज नंबर 188 वर या आणि त्याच्यामध्ये बघा मी जे तुम्हाला टेबल सांगते त्याच्यामध्ये आपली 23 माणसांमध्ये असलेली 23 गुणसूत्र त्याच्यामध्ये दिलेली आहेत. त्याच्यातलं सगळ्यात शेवटचं जे आहे 23वे ते आहे XX किंवा XY. म्हणजेच काय, XX असेल तर ती मुलगी आणि XY असेल तर तो मुलगा, असं ते जन्माला येणारं बाळ असेल.
बरोबर. पण आता हे कशावरून ठरतं? हे ठरतं आपल्या आई किंवा बाबांकडनं आपल्याला कोणतं एक्स का वाय ह्याच्यापैकी कुठलं क्रोमोझोम आपल्याकडे आलेलं आहे. क्रोमोझोम म्हणजे हेच गुणसूत्र. आपण सुरुवातीपासून ज्याच्याबद्दल बोलतोय ते गुणसूत्र तीच आहे. आता पुढचं बघूया आपण. ह्या गुणसूत्रांमध्ये जर काही गडबड झाली तर काय होतं? हे आपल्या पुस्तकामध्ये आता शेवटच्या टप्प्यात दिलेलं आहे की ह्या अनेक प्रकारचे जे विकार असतात गुणसूत्रांमुळे होणारे, त्यातला सगळ्यात पहिला प्रकार जो आहे तो आहे डाऊन्स सिंड्रोम किंवा मंगोलिकता. तुम्हाला त्या पानावरती एका छोट्या बाळाचं चित्र दिसत असेल. त्या चित्रामध्ये कसं ते बाळ दिसतंय का तुम्हाला? ते वयाने जरी मोठं झालं तरी पण ते दिसायला छोट्या बाळासारखंच असतं. त्याचं नाक वेगळं असतं, त्याचा चेहऱ्याची ठेवण वेगळी असते, केस पण असे थोडे मऊ आणि असे वेगळेच असतात. तुम्हाला त्या बाळाकडे बघूनच समजतं की हे नॉर्मल नाहीये. मग असं कशामुळे होतं? तर त्यांच्यामध्ये जेव्हा 21वा क्रोमोझोम वरती आपल्या 21व्या गुणसूत्रांची जी काही जोडी आहे त्याच्याबरोबर अधिकची एक अशी गुणसूत्र त्याच्यामध्ये ऍड होतात. म्हणजे एकूण आपल्या सगळ्यांमध्ये 46 क्रोमोझोम आहेत ना, ह्या व्यक्तींकडे 47 क्रोमोझोम असतात. म्हणजे 47 गुणसूत्र असतात. आपल्या शरीरामध्ये एकही गोष्ट ऍडिशनल असलेली शरीराला चालत नाही. त्याचा परिणाम होतो आणि शरीर गडबड करायला लागतं. मग इथं पण तेच झालेलं आहे. आणि म्हणूनच त्या बाळाची वाढही वेगळी होते. म्हणजे बाकीच्या मुलांपेक्षा ते बाळ वेगळं वाढतं. कमी त्याचं बुद्ध्यांक कमी असतो, त्याच्या शरीराच्या हालचाली पण वेगळ्या असतात. सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना प्रॉब्लेम येतात कारण की त्यांचं शरीर बनतानाच त्याच्यामध्ये काहीतरी गडबड झाली होती. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, ह्यांच्यामध्ये असलेल्या फिजिकल कॅरेक्टरिस्टिक कोणत्या, म्हणजे ही मुलं वेगळी कशी दिसतात? तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट अशी होते की ह्या सगळ्यांना तुम्ही बघितलं तर त्यांची उंची कमी असते. त्यांचं नाक असं जरा चपटं असतं, त्यांची बोटं, हात असे थोडे छोटे छोटे असतात. त्यांच्या हातावरती रेषा पण नसतात फारशा. केस एकदम विरळ विरळ असतात. मान खूप छोटी असते, म्हणजे एकदम अशी मान हे डोकं आणि धड यांना जॉईन करणारा अवयव आहे असं आपल्या सगळ्यांमध्ये दिसतं की नाही प्रॉमिनंटली. पण त्यांच्यामध्ये एकदम छोटी अशी की मान हे नाहीच आहे असं त्यांच्या शरीरामध्ये आपल्याला बघून दिसतं. तर अशी जी काही व्यक्ती असते त्याला आपण डाऊन सिंड्रोम बाधित अशी व्यक्ती म्हणतो. त्याला ती थोडीशी अभ्यासामध्ये पण गती त्यांची मंद असते ना, त्याच्यामुळे बाकी सगळ्या मुलांपेक्षा ते स्लो असतात. नंतर पुढचं जे आपण पाहणार आहोत ते आहे टर्नर सिंड्रोम. टर्नर हा एक असा विचित्र जेनेटिक डिसऑर्डर आहे. ह्याच्यामध्ये काय होतं की आता आपल्याला माहिती आहे की XX क्रोमोझोम असेल तर ते एका स्त्रीचं म्हणजे एका फिमेलचं ॲज अ बेबी म्हणून डेव्हलप होईल. पण XY असेल तर तो एक मेल म्हणून डेव्हलप होईल. हे आता आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आपण 23वी गुणसूत्रांची जोडी बघितली आहे. तुम्ही बघितली आहे का माहिती नाही, मी तर बघते, माझ्यासमोर पुस्तकच आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की ही जी काही 23वी जोडी आहे त्यातल्या मुलींच्या बाबतीत मुलींमध्ये XX असे क्रोमोझोम असतात, बरोबर. तर त्यांच्यामध्ये XX तर असतातच, आणखीन शिवाय त्याच्यामध्ये येतात अजून एक एक्स, वाढीव एक्स त्याच्यामध्ये येतो. ह्याचा अर्थ असा की एकूण 47 क्रोमोझोम होतात, पण त्याच्यामध्ये सुद्धा जो एक आहे कुठला एक्स क्रोमोझोमवाला 23वी जोडी, त्याच्यामध्ये ॲडिशनल एक एक्स क्रोमोझोम आल्यामुळे त्यांच्या शरीरामधल्या सगळ्याच्या सगळ्या पुनरुत्पादनाच्या प्रक्रिया ह्या गडबडलेल्या असतात. तसं का होतं? बरोबर आहे ना, तुमच्या शरीरामध्ये ॲडिशनल एखादा क्रोमोझोम असेल तर तो क्रोमोझोम तुमच्या कुठल्याही रेग्युलर हॉर्मोन्सना किंवा तुमच्या शरीरामध्ये असणाऱ्या अतिरिक्त क्रियांना, एन्झाईम्सना ॲक्टिवेट होऊ देणार नाही आणि मग कुठलंच काम बरोबर होणार नाही. म्हणजेच पुनरुत्पादनासाठी प्रजनेंद्रियांची वाढही पूर्ण होत नाही. अशा व्यक्ती प्रजननक्षम नसतात. त्यांना बाळ नाही होऊ शकत कारण की त्यांच्या शरीरामध्ये ती सिस्टीमच बनलेली नाहीये बरोबर. आता असंच आणखी एक पुरुषांच्या बाबतीमध्ये होणारा आजार किंवा विकार, जो की एक जेनेटिक विकार आहे, तो आहे क्लाइनफेल्टर्स सिंड्रोम. आता याच्यामध्ये काय होतं, एखाद्या पुरुषामध्ये आपल्याला माहिती आहे की XY असं एक जेनेटिक सूत्र असतं, बरोबर. पण जर त्यांच्या शरीरामध्ये XXY अशी परिस्थिती आली, म्हणजे एक्स ॲडिशनल यायची गरजच नाहीये, पण ती आली तर काय होतं, त्या पुरुषांच्या शरीरामध्ये
ऍडिशनल एक्स आहे, मग त्याला एक्स एक्स सारखं वागायचंय का एक्स वाय सारखं वागायचंय हे त्याला कळतच नाही ना. म्हणजेच काय, अशी जी काही रेणुसूत्र असलेली, विकृत रेणुसूत्र असलेली पुरुषांची संख्या असते, त्यांना परत त्यांच्यामध्ये पुनरुत्पादन होऊ शकत नाही. कारण की एक्स वाय एवढ्याचीच गरज आहे शरीराला. एक्स एक्स वाय ऍडिशनल एक्स आला की सगळी गडबड होऊन जाते. बरोबर. आता हा झाला टर्नर सिंड्रोम आणि क्लाइनफिल्टर सिंड्रोम. हे दोनही एक्स आणि वाय क्रोमोझोम ह्यांच्यामुळे होणारे, आपण आता बघितलेले काय बरं म्हणतात त्याला, विकार होते. ठीक आहे. आता आपण जे बघणार आहे पुढचे, एक मिनिट. हा, आता पुढचा जो विकार आहे तो आहे, आपल्याला हे माहिती आहे का की काही काही विकार हे एखाद्या जनुकाच्या परिवर्तनामुळे सुद्धा होतात. तुमच्या आजूबाजूला तुम्ही असे काही लोक बघितलेत का ज्यांचा रंग खूपच पांढरा आहे, म्हणजे गोरा नाही म्हणत त्याला, पांढरा रंग म्हणतात त्याला. मराठीमध्ये कोड आलंय असंही म्हणतात. कोडाचा आजार झालाय असं म्हणतात. ऍक्च्युली हा काही आजार नाहीये, हा जेनेटिक प्रॉब्लेम असतो. त्याच्यामध्ये होतं काय, त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये जी काही जनुक असतात त्यातलं एक जनुक आहे मेलॅनिन निर्माण करणाऱ्या एका प्रथिनाचं जनुक. आपल्या शरीरामध्ये सगळीकडे या मेलॅनिनची निर्मिती होते. बघा, आपले केस काळे असतात, आपल्या शरीराचा रंग पण भारतीय लोकांच्या शरीराचा रंग हा जरा गव्हाळ असतो. बरोबर. तर अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये सगळीकडेच मेलॅनिनची निर्मिती झालेली असते. पण जर त्या मेलॅनिन निर्माण करणाऱ्या जनुकामध्ये काही बदल झाला तर त्या मेलॅनिनची निर्मिती होतच नाही आणि मग रंग एकदम असा पांढरा फटक होतो. पांढरा म्हणजे गोरा नाही, परत सांगते, पांढरा म्हणजे गोरा नाही. अशा व्यक्ती ज्या असतात त्या अशा पांढऱ्या पांढऱ्या असतात, त्यांच्या भुवयांचे केस, त्यांच्या डोळ्यांचे केस पण पांढरे असतात. एवढंच नाही, त्यांची बुबुळं सुद्धा पांढरी लालसर असतात आणि त्यांना उन्हामध्ये गेलं ना की फार त्रास होतो, कारण की त्यांच्या शरीरामध्ये उष्णता ह्याला अवरोध करणारे मेलॅनिनची निर्मिती होतच नाहीये ना. ठीक आहे. आता पुढचं आपल्याला बघायचं आहे ह्याच्या बरोबरच अल्बिनिझम आणि त्याच्यानंतर आहे दात्रपेशी पांडुरोग म्हणजे सिकल सेल ॲनिमिया. तुम्हाला माहिती आहे का ॲनिमिया म्हणजे काय? आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये खूप साऱ्या रक्तवाहिन्या आहेत. हृदयामधनं येणारे रक्त त्या रक्तवाहिन्या वाहून नेतात आणि त्या रक्तवाहिन्यांमध्ये 2 प्रकारच्या रक्तपेशी असतात. हे सगळं आपण ऑलरेडी अभ्यासामध्ये मागे पाहिलं होतं. आपल्या शरीरामध्ये आरबीसी आणि डब्ल्यूबीसी अशा 2 प्रकारच्या रक्तपेशी असतात. त्यातली एक जी असते ती असते आरबीसी, रेड ब्लड सेल्स, आणि दुसरी असते डब्ल्यूबीसी. तुम्ही तुमचं हॅलो मला हाय म्हणण्यापेक्षा तुमचं पुस्तक उघडा आणि त्यातलं पान नंबर 190 काढा. पेज नंबर 190. चला, मी की आता तरी मला कनेक्ट होत जाते ना. तुमचा जो वेडेपणा चालला ना, तुम्ही सगळं बघते. तुम्हाला माहिती आहे का केस काय विंचरताय, या बेंचवरून मागे, मागच्या बेंचवरून पुढे. तुम्ही लोक जरा येडेबिडे झालाय का? आपण अभ्यास करायला भेटलो इथे आणि काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम आहे म्हणून मला स्क्रीन शेअर करता येत नाहीये. पण मी माझ्या पुस्तकातनं बघून तुम्हाला काहीतरी सांगतेय. तुम्हाला स्वतःकडे काही पुस्तकं अभ्यास ह्याच्यापैकी काहीतरी आहे की नाही? मग जर तुमच्यासमोर तुमचं पुस्तक आहे तर तुम्ही त्याच्यात ते बघायला पाहिजे ना. ठीक आहे. पान नंबर पान नंबर 190 वरती आणि 191 वरती जो मुद्दा सांगितलाय तो आपण बघतोय आता. आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये ज्या काही रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्यांना, चला आय जस्ट होप की आता मला स्क्रीन शेअर करता येईल. मलाच कंटाळा आलाय एवढं छोटं छोटं बघून.
मॅडम तुमची आवाज नाही येत आहे. दीपिका मैम आपने म्यूट कर रखा है. दीपिका मैम.